हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर असा आपला नेटमध्ये ब्लाऊज पीस आहे, बघू शकताय. ह्या नेटच्या ब्लाऊजवरती सुंदर अशी फुलं आहेत, जी की वर्क केलेलं आहे त्या फुलांना. तर त्याच्यापासून आपल्याला फुगाबाई बनवायचे. ह्या बाईला मी अस्तर लावणार नाही आहे, बघू शकताय तुम्ही. अगदी सुंदर अशी 3 स्टेपमध्ये फुगाबाई बनवायची आहे. तर ह्याच्यासाठी बाहीची उंची मी 12 घेतलेली आहे. बाहीची रुंदी मी 12 घेतलेली आहे. बाहीची उंची 15 घेतलेली आहे. आता वरच्या साईडनं 2 इंच ठेवायचं सोडून आता एक लाईन अशी व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची. आणि आपण रेग्युलर जसा बाहीला आकार देतो ना, तसा बाहीला इथून खाली आकार देऊन घ्यायचा. बघा, इकडून ओपन जी बाजू आहे तिकडून 3 इंच खाली डाऊन केलेलं आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. ह्या तिरक्या रेषेचा व्यवस्थित असा मध्य करून घ्यायचा. मध्य किती येतो? 6 मध्याच्या वरती अर्धा इंच व खाली अर्धा इंच बाहीला आपण आकार देऊन घ्यायचा आहे, बघू शकताय तुम्ही. इथून इथंपर्यंत आणि मग वरच्या साईडला थोडासा आकार घ्यायचा, कारण आपली ही फुगाबाई आहे. आणि इथून खालच्यातून डायरेक्ट असा परत बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, कटिंग करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण हा वरच्या बाजूचा आकार मी देऊन घेतलेला आहे. आता एक बाही ओपन करायची, जे आपली दंडगीर ठेवायचं आणि जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते कट करून घ्यायचं. बघू शकता, मी आतल्या बाहीला सुद्धा मी व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे. बघा, आता मध्य सेंटरपासून ह्या बाजूला 5.5 इंच आणि मध्य सेंटरपासून ह्या बाजूला 5.5 इंचावर अशी मी टिक मार्क करून घेतलेली आहे, जिथं आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत. पण ह्या प्लेट्स एकाच बाजूला सगळ्या घ्यायच्या आहेत टोटल आपल्याला. बघू शकता, अशा छोट्या छोट्या अर्धा इंचापेक्षा तर अशी छोटी प्लेट्स घ्यायची आहे आणि अशा सगळ्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. बघू शकताय तुम्ही, आपला किती सुंदर असा पफ तयार झालेला आहे. तर आता आपल्याला एक अर्धा इंची लेस घ्यायची आहे आणि अर्धा इंची लेस घेऊन आपल्याला बरोबर किती सेंटीमीटरवर सोडून वरच्या साईडनं आपल्याला कितीचा पफ हवा आहे तेवढं सोडून आपल्याला इलेस्टिक अटॅच करून घ्यायची. आपल्याला एक अर्धा इंची इलेस्टिक घ्यायची आहे. बघू शकताय, 5.5 इंचावरती मार्जिन सोडून मी इलेस्टिक अटॅच करून घेणार आहे. इलेस्टिक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 1/2 इंची घेतली तर खूप लूज पडते, म्हणून मी इथं अर्धा इंची इलेस्टिक वापरणार आहे. बघू शकताय. बघा, बरोबर एक लाईन आपल्याला लावायला सुरुवात करायची आहे. बघू शकता, असं मार्जिन ठेवून बरोबर मध्ये सेंटर येईल अशी आपल्याला इलेस्टिक अटॅच करत जायचे आहे. बघा, इतकं सोडणार आहे, हे आपलं मार्जिन आहे, तेवढं सोडून मी तिथून लावणार आहे. जितकी ओढून होईल तेवढी व्यवस्थित अशी आपल्याला इलेस्टिक ओढून घ्यायची आहे. ओढतच पूर्ण इलेस्टिक आपल्याला अटॅच करायची आहे. बघू शकताय तुम्ही, जेणेकरून आपल्याला ताण पडेल आणि व्यवस्थित अशा आपल्या परत तिथं चुन्या पडत नाही, म्हणून जितकी होईल तितकी व्यवस्थित अशी आपल्याला ती ओढून घ्यायची आहे. बघा, ह्याच्यावर मी लगेच डबल टिप मारून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, आणि असं थोडं पंपिंग करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित त्याला प्लेट्स पडतील. बघा, किती सुंदर दिसते. अशाच पद्धतीने मी खालच्या साईडने 1.5 ते 2 इंचाचा गॅप सोडून परत अशी तुम्ही प्लेट्स टाकून घेणार आहे.
बघा ही पण आपल्याला अगदी ओढतच इलास्टिक जॉईन करायचे आहे. बघू शकताय तुम्ही आपल्याला दोन्ही इलास्टिक सुंदर अशा अटॅच करून झालेल्या आहेत. बघा आपल्या बाहीचं फायनल लुक असं येणार आहे. आता तर बघू शकताय तुम्ही. आता ही आपली अगोदर मी एक स्लीव्ह लावून घेतलेली आहे. बघा किती सुंदर दिसते. आता ह्या बाजूला मी व्यवस्थित अशी अटॅच करून घेणार आहे आणि ती घातल्यानंतर सुद्धा कशी दिसते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. बघू शकताय प्लेट्स आपल्या बरोबर मोजायचे आहेत आणि बरोबर मध्य सेंटरला प्लेट्स ठेवून ह्या बाजूला एकदा व नंतर त्या बाजूला एकदा असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. बघू शकताय व्यवस्थित असं अटॅच होईल. जर एक्स्ट्रा कपडा राहत असेल तर एखादी प्लेट्स इथं तुम्ही टाकला तरी चालू शकतं. बघा इथं मी थोडीशी प्लेट्स इथं परत टाकून घेतलेली आहे. बघू शकता परत इथं सुद्धा मी छोटीशी प्लेट्स परत टाकलेली आहे आणि आपली रेग्युलर बाही जॉईन करतो अशी मी बाही व्यवस्थित जॉईन केलेली आहे. लगेच ह्याच्यावरून मी डबल टिपसुद्धा मारून घेणार आहे. बघा किती सुंदर अशी आपली बाही दिसत आहे. बघू शकताय तुम्ही. बघा असे 3 स्टेपमध्ये आपल्याला फुगा येणार आहे. बघा आता ही आपली कवर शिलाई अटॅच करून घेते. आता तुम्हाला बाही मी व्यवस्थित हातात घालून दाखवते म्हणजे तुमच्या फायनल लक्षात येईल. बघू शकताय तुम्ही. बघा किती सुंदर असा आपला फुगा बसणार आहे. बघू शकता अशा पद्धतीचं फायनल लुक आपल्या बाहीचं येणार आहे. अगदी सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही खूपच सुंदर अशी बाही दिसत आहे. घातल्यानंतर एकदम फिनिशिंग आणि सुंदर असे दिसणार आहे. तर असेच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. बघा काय सुंदर बाही दिसते.